तर टीसीएस निदा खान प्रकरणी एमआयएम नगरसेवकांवरती कारवाईच्या मागणीसाठी शिंदेसेना पोलीस आयुक्तालयात. उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन निदा खान प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकांवरती कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने पोलीस आयुक्तालयात केली आहे. पोलीस आयुक्तालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. टीसीएस प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवकांवर नाही, जे लोक या घटनेशी संबंधित असतील, ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या आरोपीला लपवण्यासाठी मदत केली असेल, ज्या लोकांचे त्या आरोपीशी फोनवर संभाषण झालेले असेल, अशा सगळ्यांची चौकशी करून त्यांना सुद्धा याच्यात आरोपी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. निंदा खान की जिने खऱ्या अर्थानं नाशिकच्या कॉर्पोरेट जयाची जी मुख्य आरोपी आणि खुलेआम तिचं समर्थन करणं, खुलेआम सांगणं की आम्ही तिच्या पाठीशी उभे आहोत आणि तिला खऱ्या अर्थानं मदत करणारे सुद्धा या प्रकरणामध्ये तेवढेच आरोपी आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बहुतेक त्यांना माहीत नसेल, नाशिकचे जे सीपीए माननीय संदीपजी कर्णिक साहेब यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना त्या टीसीएस कंपनीमध्ये 40 दिवस काम करायला लावलं आणि तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी स्वतः सो मोठं त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे एखादा माणूस आला, कोणी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आला आणि त्या समोरच्या विरोधी पार्टीवर ॲलिगेशन करायचं म्हणून त्यांनी तक्रार दिली, असे प्रकरण नाहीये. आणि या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे, ती जर संख्या आपण काढली, ज्या महिलांवर अत्याचार झाले ती संख्या खूप मोठी आहे. आणि हे प्रकरण एवढं सोपं आणि साधं नाहीये. निश्चित एमआयएमची भूमिका काय, त्यांच्या भूमिकेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की जबरदस्तीने धर्मांतरण करणे, कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण करणे, अशा पद्धतीच्या प्रकरणाला त्यांचा पाठिंबा आहे का, त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे का, हे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या नगरसेवकांनी त्या गुन्हेगाराला लपण्यासाठी जागा दिली, 40 दिवस ती गुन्हेगार पोलिसांना सापडू शकली नाही आणि 40 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने जो तपास व्हायला पाहिजे होता तो तपास झाला नाही. मग याचा अर्थ पोलीस तपासामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. तर त्या दृष्टीने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आपल्या जिल्ह्यामधून हजारो मुली आणि महिला बेपत्ता आहेत, ज्यांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही. नेमकं मग लव जिहादच्या नावाखाली त्या प्रकरणाशी सुद्धा यांचा संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे. त्यामुळं आम्ही निवेदन घेऊन पोलीस आयुक्त साहेबांकडे आलो होतो. निश्चित ते चौकशी करतील आणि अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये त्यांचं संबंध असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल, तर 100% त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी त्यांना आपण मागणी केलेली. नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खान या तरुणीला आज संभाजीनगर या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणजे मुलींना धर्मांतर करायला लावून फसवणूक करून त्यांना या कंपनीमध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात होते, अशी मुलींची स्वतः घेतलेला जबाब आहे. निदा खान ही एका एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या राहत्या घरी मागील 4 दिवसापासून मुक्कामास होती असे निदर्शनास आले. परंतु मी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन यासाठी करेल की त्यांनी नजर ठेवून निदा खान या तरुणीला ताब्यात घेतले. मागील 16 महिन्यापासून घाटी रुग्णालयाचा एक रिपोर्ट समोर आलेला आहे की मागील 16 महिन्यात 40 तरुणी, त्या पण अल्पवयीन तरुणी, या वेगवेगळ्या प्रकारात अत्याचार होऊन गर्भवती 25 महिला याच्यातल्या राहिलेल्या दिसून आलेल्या आहेत. खेदाची गोष्ट अशी की 3 ते 7 या वयोगटातील मुलींना सुद्धा या नराधमांनी सोडलेलं नाहीये. अतिशय क्रूर पद्धतीने या मुलींसोबत वर्तन करण्यात आलेले आहे. इतक्या निंदनीय घटना या राज्यामध्ये, या संभाजीनगर शहरामध्ये घडत असतील तर मला असं वाटतं कुठेतरी पोलीस प्रशासनाने पण लक्ष देण्याची गरज आहे. लव जिहाद सारख्या वाढत्या प्रकरणामध्ये मुली अडकत आहेत. या मुली स्वइच्छेने यात अडकत नाही, तर यांना अडकविण्याचा प्रयत्न हे मुस्लिम तरुण, जे काही धर्मांध लोक आहेत, हे करण्याचा प्रयत्न करतायत. आता 2 मिनिटापूर्वी मी
टीव्हीमध्ये बातमी पाहिली की एवढा मोठा मुस्लिम समाजाचा ओवेसी हा नेता एका निदा खान नावाच्या तरुणीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. तुम्ही मला सांगा की ह्यामध्ये कुणाचा हात दिसून येतो तुम्हाला? मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने आणि शासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून या पाठीमागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि टोळी म्हणायला हरकत नाही, या टोळीला कसं जोरबंद करता येतील आणि हिंदू मुलींचा बचाव कशा पद्धतीने करण्यात येईल. लव जिहादच्या वाढच्या प्रकरणामध्ये जर हिंदू मुलींना टार्गेट करून अशा पद्धतीने जर जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर निश्चित या गोष्टीचा मी महिला आघाडीची संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप या निषेध करत आहे. आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही माननीय सीपी साहेबांना निवेदन या ठिकाणी दिलेले आणि तात्काळ कारवाई यावर व्हावी आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा हीच आमच्या महिला आघाडीच्या वतीने नम्र विनंती राहील. आणि जर का यापुढे असं झालं नाही तर महिला आघाडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन या ठिकाणी करेल असा इशारा मी देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.